अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यामागे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे। या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण करण्याला विरोध का केला आणि त्यांना शरद पवारांशी काय प्रॉब्लेम होत्या याची खालील प्रमुख कारणे दिली आहेत। सत्तेची निकड आणि चौकशीचा ससेमिरा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनाही सत्तेत राहण्याची गरज होती। पटेलांवर ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार होती, तर तटकरे यांचे नाव सिंचन घोटाळ्यात चर्चेत होते। शरद पवारांनी भाजपशी राजकीय तडजोड करण्यास नकार दिल्याने या नेत्यांची अडचण होत होती, कारण सत्तेत राहिल्याने चौकशीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार होती। पक्षातील वर्चस्व आणि भविष्यातील नेतृत्व। शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणात सुप्रिया सुळे यांना आणि राज्य पातळीवर जयंत पाटील किंवा रोहित पवार यांना झुकते माप दिल्याने पटेल आणि तटकरे यांना आपले स्थान धोक्यात असल्याचे वाटत होते। भविष्यात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल अशी भीती प्रफुल्ल पटेलांना होती। कुटुंबाचे राजकीय पुनर्वसन। सुनील तटकरे यांना आपली मुले अदिती आणि अनिकेत तटकरे यांचे राजकीय भविष्य सेट करायचे होते। पवार कुटुंबाच्या वर्चस्वामुळे जुन्या राष्ट्रवादीत हे कठीण होते, मात्र अजित पवारांसोबत गेल्यावर अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाले। विलीनीकरणाला विरोध। अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवारांनी विलीनीकरणासाठी हात पुढे केला होता, पण तटकरे आणि पटेल यांच्यामुळे हे होऊ शकले नाही। त्यांना भीती होती की जर पुन्हा शरद पवारांसोबत गेले तर त्यांचे पक्षातील स्थान आणि महत्त्वाकांक्षा मर्यादित होत। थोडक्यात, वैयक्तिक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सत्तेच्या माध्यमातून कायदेशीर कारवायांपासून दिलासा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेला विरोध करत सुनेत्रा पवारांना पुढे आणले। व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। धन्यवाद।